भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका चालू होण्याच्या अगोदर एक वेगळंच वातावरण हे तापायला लागतं. जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला, 2007-8 सालची. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेलेला होता आणि पहिला कसोटी सामन्याला 2 दिवस बाकी होते. त्यावेळेला एक सिनियर ऑस्ट्रेलियन जर्नलिस्ट माझ्या शेजारी येऊन उभा राहिला, मला विश केलं, हाऊ आर यू सुनंदन, हाऊ आर यू डुईंग वगैरे सगळं छान बोलला. आणि नंतर त्यांनी मला हळूच विचारलं, अरे तेंडुलकर म्हणजे कुठला रे? म्हणजे बाबा महाराष्ट्रीयन? नाही तसं नाही, त्याची कास्ट कुठली, त्याची जात कुठली? तर मी म्हटलं काय कराडे ब्राह्मण असेल बहुतेक. आणि महेंद्रसिंग धोनी आणि हे, मग राहुल द्रविड म्हणजे कोण ते, मग कुंबळे म्हणजे कोण हे. नंतर मला थोडा घाण वास यायला लागला, म्हणून मी थांबवलं त्याला आणि मी म्हटलं मी थोडासा बिझी आहे, आपण नंतर बोलूया. तो दुसऱ्या पत्रकारांकडे गेला, त्यांनी बहुतेक हेच प्रश्न त्यांना विचारलेत. मित्रांनो मैत्रिणींनो, विश्वास ठेवा माझ्यावरती. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियातल्या एका महत्त्वाच्या न्यूजपेपरमध्ये अर्ध्या पानाचं आर्टिकल छापून आलेलं होतं की भारतीय संघामध्ये अजूनही जातीभेद कसा आहे, उच्चवर्णीयांची दादागिरी कशी आहे वगैरे वगैरे. अर्ध्या पानाचं आर्टिकल होतं. हे आर्टिकल लिहिण्याच्या मागं एक उद्देश हा पण होता की कसोटी मालिका चालू होण्याच्या अगोदर भारतीय संघामध्ये थोडीशी का होईना हलचल करायची. हा नालायकपणा ऑस्ट्रेलियन खेळाडू, ऑस्ट्रेलियन मीडिया हे गेले कित्येक वर्ष करत आलेले आहेत. जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेलेला होता तेव्हा हान्सी क्रोनियाच्या बाबतीत अशाच काही गोष्टी त्यांनी मुद्दाम लिहून आणलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम असा झालेला होता की दक्षिण आफ्रिकन संघ थोडासा बॅकफुटला गेलेला होता. जेव्हा 2007-8 साली हे झालं आणि मी ते आर्टिकल वाचलं तेव्हा मला प्रचंड राग आला. अनिल कुंबळेला सुद्धा, त्यावेळेला तो कॅप्टन होता, त्याला सुद्धा ते वाचून राग आला. प्रेस कॉन्फरन्समध्ये अनिलला पकडून मी मुद्दाम त्या जर्नलिस्टची ओळख करून दिली होती आणि सांगितलं होतं हे लोक असेच आहेत, आणि अनिलनी मग त्याची चांगली तासमपट्टी केलेली होती. आज ही घटना मला आठवतीये. त्याचं कारण असं आहे, सामना चालू होणार आहे उद्या म्हणजे 9 फेब्रुवारीला आणि 7-8 फेब्रुवारीच्या अंकांमध्ये ऑस्ट्रेलियन न्यूजपेपरमध्ये भारतीय संघाने कसंही करून जिंकण्यासाठी BCCIच्या मदतीने पिच तयार केलेलं नाहीये, पिच डॉक्टर केलेला आहे. अशा पद्धतीचे रिपोर्ट्स हे छापून आणलेले आहेत आणि त्याचा मला राग आला. पण थोडंसं हे अनपेक्षित सुद्धा मला नाही वाटलं, कारण ऑस्ट्रेलियन मीडिया म्हणा, ऑस्ट्रेलियन प्लेयर्स म्हणा, हे अगोदरच ह्या गोष्टी करण्यामध्ये पटायते. आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही म्हण सुद्धा मला आठवली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारताचा एक डाव हा 40 धावांच्या आत संपलेला होता. त्यावेळेला ॲडलेडमध्ये पिंक बॉल किती हल्लेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नुकतीच दक्षिण आफ्रिकेची कसोटी ब्रिस्बेनला 2-2.25 दिवसात संपली. बॉल उसळत होता, स्विंग होत होता की दोन्ही संघांच्या बॅट्समनची भंबेरी उडाली. त्यावेळेला त्या विकेटबद्दल कुणी बोललं नाही, स्पोर्टिंग विकेट म्हणलं गेलं. थोडीशी टीका केली गेली कारण ते भयानक विकेट होतं. इथे नागपूरला कदाचित विकेट कोरडा असेल, कदाचित ते टर्न सुद्धा होईल, परंतु सामना चालू व्हायच्या अगोदरच ऑस्ट्रेलियन मीडियानी रडकुंडी ही काढलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की कसंही करून जिंकण्यासाठी भारतीय संघाने आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे विकेट खास पद्धतीने तयार केलेलं आहे. मला वाटतं कुठलीही गोष्ट होण्याच्या अगोदर भुई धुपटायला जेव्हा समोरचा संघ लागतो तेव्हा थोडीशी त्यांच्या तंबूमध्ये घबराट झाली आहे असंच मला फिलिंग येत आहे. एक गोष्ट मी खात्रीने तुम्हाला सांगतो, भारतीय संघाने गेल्या कित्येक परदेश दौऱ्यामध्ये तिकडच्या विकेटबद्दल कधीच कुठलीच तक्रार केलेली नाहीये. मग विकेट फ्रेंडली असू देत, अनफ्रेंडली असू देत, बॉलिंग फ्रेंडली असू देत, बॅटिंग फ्रेंडली असू देत, फास्ट बॉलिंग फ्रेंडली असू देत. ऑस्ट्रेलियानी कधी स्पिन फ्रेंडली विकेट दिलाय का? नाही. तिथे बाउन्स आणि स्विंग मिळणारं विकेट असतं, जसं इंग्लंडमध्येही असतं, दक्षिण आफ्रिकेतही असतं. मग भारतामध्ये, भारतीय उपखंडामध्ये, मग ते श्रीलंका असू देत, बांगलादेश असू देत, पाकिस्तान असू दे, इथे जर का थोडंसं फिरकीला मदत देणारा विकेट जर का लोकल असोसिएशनने तयार केलं तर त्याच्याबद्दल एवढी राळ उठवण्याची गरज काय? म्हणून म्हणलं ना, ते जेव्हा करतात ते सगळं चांगलं असतं आणि जेव्हा आपण करतो तेव्हा लगेच त्यांना राग येतो. म्हणून मला ती म्हण आठवली, आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्टर. ह्याच्यातनं एक गोष्ट नक्की दिसते, ऑस्ट्रेलियन संघ आत्तापासूनच अश्विन म्हणा, जडेजा म्हणा, यांचा खूप विचार करायला लागलेले आहे. मानस लबुशेनचे आत्ता मी एक इंटरव्ह्यू वाचला, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अश्विनची तोंड भरून स्तुती केली आहे आणि तो कसा काय बुद्धिबळाच्या पटावरती चाली रचतो
तशी आपली बॉलिंग रचतो हे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. याचा अर्थ अश्विन असू देत किंवा दुसरं कुणी असू देत फिरकी फास्ट बॉलर, यांना आत्तापासून ऑस्ट्रेलियन टीम विचार करायला लागली आहे. माझ्या मताने एका अर्थाने हे सुलक्षण आहे. मॅचमध्ये काय होतं, नागपूरचं विकेट कसं खेळतं हे आपल्याला पहिल्या दिवशीच बघायला मिळेल आणि कळेल. विकेट टर्न व्हायची शक्यता दाट आहे, मी अगोदरच सांगितलेलं आहे आणि त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त त्याचा अगोदर गवगवा ऑस्ट्रेलियन प्लेयर्स आणि ऑस्ट्रेलियन मीडिया करायला लागलेत, याचं मला अगदी मनापासून हसू येतं आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅचचा जो प्रिव्ह्यू आहे तो वेगळा सादर करणारच आहे आज संध्याकाळी. फक्त हा रिपोर्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवावा असं मला मनोमन वाटलं, म्हणून थोडं अगोदरच रेकॉर्डिंग केलं. बाय बाय.